नमस्कार मंडळी, कसे तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या ब्लॉगमध्ये नाही का तुम्हाला आपल्या आसपासचा थोडा झालेला बदल बघायला भेटणार आहे. तर तो काय बदल आहे ते तुम्हाला दाखवतोच. सगळ्यात पहिले तुम्ही नाही का एवढी उत्सुकता असते की तुम्हाला आजी कुठं हे बघायची असते. पहिले आजी काय करते दाखवतोय. हे बघा आपले आजोबा. एकी बाळे हो, नमस्कार टाटा. कस काय बरं आहे का? पाऊस पाणी आहे का नाही? आम्हाला दा बोलचाल झाला पाऊस आले आपले आजी. एकी बाळी हो, लाईट नाही. आता हातानेच धुवा लागन मला धुणं. आता लाईट तर गेली, आता कशाने धुणं? लाईट आले धुन हातानेच धुते धुणं. लाईट आले धुन मग नाही आता तवर वाळून निघन थेंब पाणी जर आले तर. आज काय रेसिपी? आज पंढरपुराला वारकरी गेलेली येतं, त्यांच्या करतानी नवीन रेसिपी बनिते फराळाची. दाखी ना, म्हणजे सांगायचं नाही काय? सांगत नसते तर नाही अगोदर मी सांगून पाहते तुम्हाला, मग दाखवते, मग तुम्ही करून खा. तर आपल्या साईडला काय बदल होऊ राहिला तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता, पत्रे काढायचं काम चालू आहे इकडं. आणि इथं नाही का पोल रवले आहेत हे बघा. काल नाही का हे काम झालं आहे आणि आज फक्त पत्रे काढायचे का? पत्रे काढून खालचं काढायचं, जाळीन ते पण काढायचं. हे जाळी वगैरे सगळं काढणार आहे. आणि इथं नवीन नाही का या टाईप असं म्हणजे मोठं, याच्यापेक्षा पण मोठं मंदिर बांधणार आहे. हे तुळजाभवानीचं मंदिर आहे. आता इकडं आलोच आहे, तर मी तुम्हाला देवीचं दर्शन देतो सकाळी सकाळी. आणि आपल्या चांगल्या दिवसाला सुरुवात पण होऊ राहिली. तर बघू शकता हे तुळजाभवानी मंदिर. हे दोन्ही एकत्रच मंदिर होतं, पण याच्यामध्ये दोन वेगवेगळे देव येतं. तर हा नाही काही वेताळ आहे आणि हा भैरवनाथ मंदिर आहे. आणि ह्या साईडला पण एक मंदिर आहे, ते पण दाखवतो. याच्यावरती पत्रेच राहणार आहे, इथं नाही काहीच करणार. तर हे नाही का लक्ष्मी याचे मंदिर. जुने मंदिर आहेत, भरपूर जुने. माझ्या आधीचे मंदिर आहे डायरेक्ट 30-40 वर्ष होत आले असे नाही मंदिरांना. आणि त्यावेळेस बघू शकता पूर्ण दगडात बांधलेले आहे. गाव पण आता थोडं थोडं नाही का मॉडिफाय होत राहिलं आहे, म्हणजे शहरासारखंच होऊ राहिलं आहे. थोड्या दिवसात गावात आणि शहरात बदलच नाही समजणार. पहिल्यांदा नाही का, सगळ्यात पहिल्यांदा नाही का स्टार्टिंगला सपर राहायच्या गावाला. जे पत्रे वगैरे नाही होते ना, त्याच्या आधी नाही का सपर राहायचं. तर ते सपर कसं असायचं आत्ता आपण आपल्या आजोबांना विचारू ना सपर वगैरे कसे राहायचे, म्हणजे ते कसं बनावं लागायचं, काय टाकावं लागायचं त्याच्यावरती? वासे टाकायचे, असे वासे टाकीत होते. असे हां दुई कोण असे कोपीवाणी वासे टाकायचे. आणि मग त्याच्यावर पात्र टाणायचं ओसाचं. हां ओसाचं पात्र टाण घ्यायचं, पॅक करून पात्र्यासारखं. सपर पात्र्याला भारी, आणि पात्र लागत त्याला चोपून. गरमत नाही, काहीच नाही, काहीच नाही. लय सपरी भारी. बांबूचे बी करतात आता. पण ते दरवर्षी नाही का ते करावं लागायचं ना? पान कापडं केलं टाकल्यावर काय होत नाही, पावसाळा आला का दरवर्षी काय करायचं तुम्ही? ते काय करावं लागायचं? शेकरायचं. हाँ शेक काढायचं, पात्रात आणायचं, हां पान कापलं टाकायचे, पकाट व्हायचे. तर ह्या पद्धतीने होतं. पहिल्यांदा सपरं होते, त्याच्यानंतर पत्रे आले. आता पत्रे पण गावाकडे नाही का क्वचित घरावरती दिसते. तर जास्त करून स्लॅबच हो राहिले. तर मंदिरं पण पूर्ण मॉडिफाय हो राहिलेत. आता हे मंदिर पण बघा, इथं पण पत्रे नाही राहणार, इथं पण स्लॅब पडेल, हे पण मॉडिफाय होईल. गावाला खायचं चांगलं भेटतंय, पण बाकीच्या गोष्टी महागच येतात. हे बघू शकता आपल्या आजीकडे काहीतरी करते. काय करते? पोळी, कायची? बेसन पोळी. आता भाजी तर बनली ना. भाजी बनली पण म्हाताऱ्याला नाही खायची. का बरं? आखाडाचा महिना नाही का? हा खरं, वांगी खात नाही तुम्ही, आहे ना? 2-3 दिवसाच्या ब्लॉगमध्येच आपल्या आजी आजोबांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तळी भंडारा होतो ना, त्याच्यानंतर वांगे वगैरे खाऊ शकते. ते त्याच्या पहिले खाऊ नाही शकत. तर आत्ता नाही का घरात वांग्याची भाजी बनवलेली आहे, ती फक्त मी आणि नाही का तेजू खातो. आजी आजोबा दोघं पण नाही खाणार. तर त्यांच्यासाठी नाही का आता बेसन पोळी बनवून राहिली आजी. वांगे नाही खायची वय? एकी बाळी हो, बेसन पोळी कशी करते ती तुम्हाला दाखवते. आता असं तेल सोडायचं पहिल्यानं सोडून असं पांगू पांगू घ्यायचं. आणि हा बघा आता कशी आजी सोडी ती लक्ष द्या.
आता वर ठेवून घेते. असं पांगू घेतली का मग पातळ होती, नाही तर जागेवरच मग जाड होती नुसती भाकरीसारखं. आता आपली बेसन पोळी झाली, वरून झाकण ठेवून घेते. आता दर्शिक वाफाळलं का मग उलटून घेते. फळे का कसं बघते, ताट ठेवून घेते परत. कसं निघालं ते. आता वाफाळले, आता उलटून घेते. तुम्हाला जर लेकरं शाळेत जायचं असलं का तर अशीच करीत जा डब्याला सकाळ सकाळ. आणि देत जा चपाती भाकर काय असेल ती संग डब्यात घालून देत जा. झाली आपल्या आजीने नाही का त्यांच्यासाठी बेसन पोळी बनवली. थोडीशी मोडली बरं का आजीकडून, पण एकदम मस्त बनवली, जाळीदार आली बघा, पूर्ण एकदम जाळीदार झाली. आता काढून घेते. आता आपली भाजी पोळी बेसन पोळी भारी झाली. किती बारी होती तरी बुलशिक मोडी, पण ही किती मस्त पैकी झाली. अशाच करीत झाली अकराच्या डब्याला. आणि बाळाला शाळेत घालायला चपाती भाकर काय असेल ते ते सगळं खात जाईन लेकरू शाळामध्ये. ते म्हणत जाईन बाई आजीनं शिकली होती तर मी खरंच आपल्या लेकराला बेसन पोळी भाकर चपाती काही का होईना डब्यात घालून देते तर मोठं मोठं खातो. याच्यात काय काय टाकलेलं आहे पण बेसन पिठात? बेसन पिठात काय नाही टाकले, उशी जिरे चुरगळून टाकलेत आणि मीठ मिरची उशी हळदी चिमूट टाकली, उलतं पालतं केले. तसंच लेकराला करून देत जा डब्याला. चांगली झाली. तुला खायची असली खाय. वांग खाईन मी. ना धरा तुम्हाला खायला. मला काय सापाचे अंडे चारितो काय बाबा मरण नाही आणि सापाचे अंडे नाही येते. काय हे काय आहे? सापाचे सांग बरं काय ते. काय मला नाही सांगते याचं. कमळाच्या बिया. कंबळाच्या ब्या असे हलके राहते. मग कंबळ नको नको, हे कंबळ नको, ओबळ नको, काहीच नको. हे सापाचे अंडे मला नको. बाबाला मारशील तू. तुमच्या भाषा जर म्हणलं तर कमळाच्या बिया, आणि आमच्या ह्याच्यात जर म्हणलं तर मखाना. मकाना हा खा. मकाना मला नको. बकाना तू मकाना अरे खाना ना. नको 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 नको, फुकट नको. एकत नको फुकट नको, तिकडे जाऊ दे. म्हातारी द्या खायला. नको ती नको तुम्हाला. नाही नाही म्हातारीची म्हातारीची हो द्या. म्हातारीची हा, द्या. नाना काय म्हणते बे? आपले आजोबा काय म्हणतात? म्हातारी जीव आहे म्हातारीला द्या म्हणते. माखाण्याची खीर धर खाय मखाना. तळून निघाल माखा. काही नको बाई. आपल्या आजी नाही का चिवड्यामध्ये टाकलं तळाला माखाना. अवघडच आहे. केवढा फुगतो केवढा फुगत आहे माखाण्याची खीर. बजावून देते मखाना आम्ही खावतं. हे का हे काय? आता हे बदाम आहे. हा हे लगेच ओळखन. हा हे बदाम आहे बा, चांगलं लागतं कुडू कुडू. का बरं? हे काय लगेच मखाण्याने काय होतं? नको नको बदाम बोलते ते. बदाम हे चांगले. मखाना चांगला आहे पेक्षा. नको नको फुसफुस फुसफुस. मकाना ते फुसफुस हे चांगलं आहे. आत्ता घरामध्ये नाही का आजीचं दिवसभराचं शूट केलं होतं ना, ते एडिटिंग करत होतो. आणि आपल्या आजी आणि आजोबा बघा एक शब्द नाही हा. आणि काय निवांत बसले तर यांना काही घेणं नाही देणं नाही. बघू शकतो. अरे तुम्ही पुढच्या पाखरे येत, आम्ही शेवट दोघाच येत. येऊ ग गोटी गोटी खात. आम्हाला काय आला का घास खाऊन घ्यायचा.
तुम्ही उलटे पाखरे तर कुठे जाऊन खाता आम्ही दोघंच खा लकी बाळ गजपती मात्र मग मग घास भर असलं तरी देतात पण म्हाताराला खाऊ खाऊ ठे घाण भर घाण का घास भर घास भर का घाण भर गाण घर बघितलं शेवटी काय म्हणली. आता मी फक्त दाखवत होतो की दोघं यांच्यात दोघं दंग आहेत. ती काय म्हणली कोण नाही कोणाचं आम्ही दोघंच शेवटी. झालं संपलं आपलं इथंच. याच्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो की दोघांच्या मध्ये कधीच नाही पडायचं आणि किती काही झालं ना तर शेवटी दोघंच राहतात आयुष्यभरात. यांच्याकडून शिकायचं जिवंत उदाहरण यांच्या तोंडाने कबूल होते ते इथपर्यंत याच्यामुळे चालले. शेवट दोघंच इथपर्यंत कडीला जाऊस तर असंच राहावं लागत. काय द्यावा लागत खावा लागत राहावा लागत. मजा आहे बाबा. काहीतरी चांगले कर्म केले असते त्याचे फळं येतात. म्हाताऱ्याचं लय कर्म चांगलंय. मा बघा फराळाचा चिवडा बनवलेला आहे ना ते खाऊ राहिले दोघं जण. तुम्हाला कोण देतंय आम्हीच खातो. खा भाऊ खा सुखी राहा. नानाने ते पटकन खाऊन घेतलं. नाना वाटलं मी मागवतो काय का लगेच हात धुवून टाकला. झालं म्हातारा गप्पा गप्पा खातो. अरे नाना मी मागणार नव्हतं राव. पण तिला जेवायला पाहिजे माझ्या संग तुम्हाला तेवढंच होतं जाईल फेकून. आता संध्याकाळचं 9 वाजले होतं आणि आजी आजोबांचं जेवण झालं होतं. ते दोघं जण गप्पा मारत होते. माझं जेवण बाकी होतं तर मी पण आता जस्ट जेवण केलं. आजी आजोबांसोबत गप्पा मारता मारता जेवण करण्याची मजा आहे ना ती कशातच नाही. आणि गप्पा मारता मारता तर आजी बघा कशी झोपली आहे तुम्हाला दाखवतो. आजोबा झोपले आहेत आणि बघा आपली आजी पण झोपली आहे. बाई इकडे झोप ना अशी. आता उठो. करून आणि धाडणी मारायची. हां हां परत गप्पा मारता मारता झोपी गेली ती. बोलता बोलता झोपी गेली. तशी मान अवघडली असते ना. केस वकच झाले तर झोप कपडे टाक दाखव मी मारतो झाडू झोपतो. तुला झोप आलेली आजीला तेवढी थोडी हेल्प होईल. थोडं झाडू मारतो. त्याला झाडू वगैरे मारलाय. आता आजी पण झोपून कपडे टाकून राहिली. आजचा ब्लॉग एकदम छोटा झाला आहे. नाराज नका हो प्लीज. कारण नाही का दिवसभर आज नाही का 2 व्हिडिओ शूट केले आहेत आणि आजीचं 2-3 दिवसापासून शूटच नव्हतं केलेलं. त्याच्यामुळे नाही का आज दोन्ही पण व्हिडिओ शूट केले आहेत. 5-6 दिवसांनी नाही का थोडं बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे नाही का डबल व्हिडिओ शूट करून राहिलं होतं. तर 5-6 दिवसांनी कुठं जायचं आहे तुम्हाला दाखवणारच आहे आणि तुम्ही भरपूर खुश होणार होतं. तर आजचा जरी ब्लॉग छोटा झाला असला तर पुढचे ब्लॉग मोठेच होणार होतं. तर आज ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर अजून पण आपल्या हक्काच्या चॅनल सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तर भेटून त्याच्या आपल्या असं एक नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. टेक केअर. काळजी घ्या आणि सगळेजण हॅपी राहा. आणि आज जर ब्लॉग पडला नाही त्याच्याबद्दल मी तुम्ही सर्वांची एकदा मनापासून माफी मागतो. उद्यापासून आपले नवीन ब्लॉग डेली राहतील. तर भेटून ते परत.